सिंह राशीच्या लोकांनो, निसर्गाचा खेळ आता संपला आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे भोगलंय, जे वेदना सहन केल्यात, त्या सगळ्यांचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. येत्या काही तासातच तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ब्रह्मांडात एक अशी महादुर्लभ घटना घडत आहे जी थेट तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही गमवू बसाल. काय आहे ते रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे नशीब पालटणार आहे. त्याचबरोबर मंडळी, व्हिडिओच्या शेवटी मी सिंह राशीसाठी एक गुप्त उपाय देखील सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशी, जंगलाचा राजा. सिंह राशीचे लोक स्वाभिमानी असतात, कोणासमोर झुकत नाहीत आणि नेहमी इतरांना मदत करायला तयार असतात. पण प्रामाणिकपणे सांगा, गेल्या काही वर्षात किंवा महिन्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त मानसिक त्रास, पैशाची चणचण, जवळच्या लोकांकडून मिळालेला धोका आणि सततचे अपयश. तुम्ही रडलात पण तुमचे अश्रू पुसायला कुणीही नव्हतं. तुम्ही सगळ्यांना आपलं मानलं पण ऐनवेळी सगळ्यांनी तुमचे हात सोडले, हो ना? कमेंट करून नक्की सांगा. सिंह राशीवाल्यांनो, हृदयावर हात ठेवून सांगा, कधी कधी असं वाटतं ना की देव आपलीच परीक्षा का घेतोय? बरोबर की नाही मंडळी? पण आता घाबरू नका, कारण रडण्याचे दिवस संपलेत आणि आता हसण्याचे दिवस आले आहेत. आकाश मंडळात एक असा चमत्कार घडत आहे जो थेट तुमच्या राशीवर प्रभाव पाडत आहे. हा योग म्हणजेच की गुरुपुष्प अमृत योग. जेव्हा देवाचं गुरु, बृहस्पती गुरु आणि नक्षत्राचा राजा पुष्प नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा महायोग निर्माण होतो. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे या योगाचा थेट आणि सर्वात मोठा फायदा फक्त आणि फक्त सिंह राशीला होणार आहे. पण थांबायचं नाही आहे, कारण हा महायोगाच्या सुरुवातीलाच तुमच्या घरात एक अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला थक्क करून सोडेल. ती पहिली घटना कोणती जाणून घेऊया पुढील 2 मिनिटात. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. सूर्य म्हणजे तेज, राजा आणि सत्ता. आणि जेव्हा या सूर्याच्या राशीमध्ये गुरुपुष्प अमृत योगाचा प्रभाव पडतो तेव्हा तुमच्या कुंडलीतील राजयोग सक्रिय होतो. सिंह राशीवाल्यांनो, हा संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका. आत्तापर्यंत जी लोक तुम्हाला कमी लेखत होती, जे तुमच्यावर हसत होती, तेच लोक आता तुमच्याशी नातं जोडण्यासाठी धडपडणार आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा एका रात्रीत वाढणार आहे. हा योग तुमच्या आयुष्यात नशीब बदल घेऊन येत आहे. तुमची रखडलेली सरकारी काम असो, कोर्ट कचेरीची केस असो किंवा जमिनीचे वाद, या सगळ्यात तुम्हाला अनपेक्षित विजय मिळणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जे तेज वर्षानुवर्ष गायब होतं मंडळी, ते तेज आत्ता परत येणार आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही एखाद्या मोठ्या संधीची वाट पाहत होतात. कदाचित नवीन नोकरी असो, व्यवसाय असो किंवा व्यवसायात वाढ किंवा परदेशी जाण्याची संधी. हा गुरुपुष्प अमृत योग तुमच्यासाठी ती सुवर्ण संधी घेऊन येत आहे. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की उठा, सज्ज व्हा, तुमचे साम्राज्य परत मिळवण्याची वेळ आली आहे. पण मंडळी, नशीब बदलण्यासोबतच तुमच्या घरात अचानक धनलाभ कसा होणार आहे आणि कोणत्या गुप्त मार्गाने पैसा तुमच्याकडे खेचला जाणार आहे हे ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. आता बोलूया त्या विषयावर ज्याच्यासाठी तुम्ही रात्रीची झोप गमावली आहे, पैसा. सिंह राशीचे लोक पैशासाठी कधी लाचार होत नाहीत, पण परिस्थितीने तुम्हाला बऱ्याचदा हाताशी केलं असेल. कर्जबाजारीपणा घेतलं मंडळी, पैसे घेतलेले परत न मिळणं किंवा कष्टाचे फळ न मिळणे, यामुळे तुम्ही त्रस्त होतात. पण ऐका, गुरुपुष्प अमृत योगाच्या प्रभावामुळे तुमच्या राशीत कुबेर योग आणि लक्ष्मी योग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक धनलाभ हा होणारच आहे. हा धनलाभ कसा असू शकतो? कित्येक वर्षापूर्वी बुडालेले किंवा अडकलेले पैसे अचानक परत मिळतील.
वडीलप्राजित संपत्तीमधून मोठा फायदा होईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर अशी एखादी डील फायनल होईल ज्याने तुमच्या पुढील 7 पिढ्या बसून खातील. सिंह राशीवाल्यांनो, हा संकेत देखील दुर्लक्ष अजिबात करू नका. तुमच्या पाकिटात किंवा घरात अचानक काही बदल दिसायला देखील लागतील. पैशाची आवक अचानक वाढेल, पण लक्षात ठेवा, हा पैसा जेव्हा येईल तेव्हा तो टिकून कसा ठेवायचा हे देवाने तुमच्यावर सोडलं आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे. तो तुमच्या कष्टाचं फळ म्हणून तुम्हाला मिळत आहे. पण हा पैसा येण्यापूर्वी तुमच्या घरात एक विशिष्ट संकेत मिळाले. जर तुमच्या घरात ही एक गोष्ट घडली तर समजून जा की देवाची थेट कृपा तुमच्यावर झाली आहे. काही लोक काही संकेत हे दुर्लक्ष करतात. काय आहे ते संकेत सांगते. त्या अगोदर हे संकेत नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा देव काही देतो ना, तेव्हा तो सांगून देत नाही, पण तो काही संकेत नक्कीच देतो. सिंह राशीच्या लोकांवर नेहमीच भगवान भोलेनाथ आणि सूर्यदेवाची असीम कृपा आहे. या गुरुपुष्प अमृत योगाच्या काळात तुम्हाला देवांच्या कृपेची थेट संकेत मिळतील. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वप्नात पांढरी गाय, पाण्याचे झरे किंवा एखादे जुने मंदिर दिसत असेल तर आनंदाची टाळी वाजवा, कारण स्वतः विधात्याने तुमच्या नशिबाची पाटी पुन्हा लिहायला घेतली आहे. तुमच्या घरात अचानक एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता जाणवू लागेल. घरातील वाद मिटतील, आईवडिलांचे आरोग्य सुधारेल. बऱ्याच काळापासून घरात असलेली नकारात्मक ऊर्जेचा अंत देखील होईल. सिंह राशीवाल्यांनो, तुम्ही देवाकडे नेहमी एकच प्रश्न विचारला ना, माझा काय गुन्हा होता? आता देव तुम्हाला उत्तर देत आहे की तुझा कोणताही गुन्हा नव्हता. ही फक्त तुझी परीक्षा होती आणि तू या परीक्षेमध्ये पास झाला आहेस किंवा पास झाली आहेस. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जिथे देव असतो तिथे राक्षससुद्धा असतात. तुमचे यश पाहून जाणारे शत्रू आता गप्प बसणार नाहीत. ते तुमच्या विरुद्ध मोठा कट रचत आहेत. पण या योगात शत्रूचा प्रभाव कसा होणार पुढील बघूया. त्या अगोदर बेल आयकनला जर प्रेस केलं नसेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. सिंह राशीच्या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते समोरून वार करणाऱ्या शत्रूला क्षमा करू शकतात, पण पाठीत वार करणाऱ्यांना कधीच विसरत नाहीत. आणि दुर्दैवाने तुमच्या जवळच्या काही लोकांनी, ज्यांना तुम्ही स्वतःच्या ताटातलं जेवण भरवलं, त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्यावर गुप्तपणे जादूटोणा किंवा नकारात्मक ऊर्जा सोडणारे अनेक शत्रू तुमच्या आजूबाजूला आहेत. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण गुरुपुष्प अमृत योगाचा राजा पुष्प नक्षत्र हाच तुमच्या शत्रूसाठी काळ ठरणार आहे. या काळात शत्रू पराभव निश्चित आहे. जे लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचत होती ते स्वतःच त्या खड्ड्यात पडतील. त्यांचे चेहरे समाजासमोर उघडतील. पहा मंडळी, कोर्टाच्या मॅटरमध्ये तुमचे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकतील. तुम्हाला काहीही करण्याची गरज देखील पडणार नाही, कारण की तुमची लढाई आता स्वतः ब्रह्मांड लढत आहे. फक्त एक काळजी घ्या, या काळात कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका, विशेषतः अशा लोकांवर जे अचानक तुमच्याशी गोड बोलायला लागले आहेत. शत्रू तर पराभूत होतीलच, पण या सगळ्याच्या दरम्यान तुमच्या मोबाईलवर किंवा घराच्या दारावर एक मोठी खुशखबर येणार आहे. अशी खुशखबर आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. काय असेल ती खुशखबर ते देखील सांगते. तुमच्या कानावर आता अशी एक मोठी खुशखबर पडणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतील. सिंह राशीच्या घरात बऱ्याच काळापासून आनंदाचे वातावरण नव्हते, पण आता ती उणीव भरून निघणार आहे. ही खुशखबर तुमच्या मुलांच्या संदर्भात असू शकते. जर तुमची मुलं शिक्षणात किंवा नोकरीत अपयशी ठरत असतील तर त्यांना मोठे यश मिळण्याची बातमी येईल. ज्यांच्या घरामध्ये विवाह जमत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या घरून स्थळ येईल आणि घरात सनई चौघडे वाजतील. किंवा कदाचित ज्या महिलांचा किंवा ज्या दादांची, ज्यांचे सिंह रास आहे, ज्यांचं हक्काच्या घराचे स्वप्न पाहत होते, त्या घराची चावी तुमच्या हातात येणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, हा संकेत देखील अजिबात दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही खुशखबर येईल तेव्हा देवाचे आभार मानायला देखील विसरू नका. पहा मंडळी, कारण हे यश तुमच्या कष्टाचे नाही तर तुमच्या आईवडिलांच्या पुण्याचे आणि देवाच्या आशीर्वादाचे फळ आहे. तुमचे जीवन आता एक नवीन वळण घेत आहे. निराशाची जागा आता आशेने घेतली आहे.
पण मंडळी, हा योग संपण्यापूर्वी तुम्हाला स्वतःमध्ये आणि तुमच्या सभोवतालीच्या वातावरणात 3 जीवन बदलणारे संकेत देखील दिसतील. जर ते संकेत तुम्ही ओळखले नाहीत तर आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते. कोणत्याही संकेत ते देखील सांगते. त्या 3 जीवन बदलणाऱ्या संकेताबद्दल जे गुरुपुष्प अमृत योगाच्या काळात फक्त सिंह राशीच्या लोकांनाच दिसणार आहेत. पहिला संकेत, अचानक रात्री 2 ते 4 किंवा 2 ते 3 च्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर तुमची झोप उडणे. जर तुमची झोप या काळात अचानक उडत असेल तर समजून जा की देवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी उठून शांत बसा आणि देवाचं नामस्मरण करा. दुसरा संकेत, तुमच्या घराचा मुख्य दारावर अचानक काळ्या मुंग्याची रांग दिसणे किंवा चिमण्यांनी घरटे बांधणे. हा संकेत साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचा मानला जातो. जर असं घडलं तर तिथे गोड साखर अन्न नक्की टाका. तिसरा संकेत मंडळी, तुमच्या मनात अचानक जुन्या वाईट गोष्टीबद्दलची भीती संपून एक अजब आत्मविश्वास निर्माण होणे. जेव्हा सिंह स्वतःच्या ताकदीची जाणीव करतो तेव्हा जंगलात शांतता पसरते. हाच तो तिसरा संकेत आहे जो सांगतो की तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. हे संकेत म्हणजेच की हे 3 संकेत दर्शवतात की तुमचे जीवन आता 360 अंशात बदलणार आहेत. गरिबी, दुःख आणि अपयश तुमच्या आयुष्यातून कायमचे हद्दपार होणार आहे. पण थांबायचं नाही, कारण या महायोगाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला एक महाउपयोगाची गरज आहे. गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी रात्री करायची ती एक गुप्त उपाय जी तुमचं नशीब कायमचं चमकेल. सिंह राशीच्या लोकांनो, गुरुपुष्प अमृत योग हा वारंवार येत नाही. हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला एक छोटा पण अत्यंत शक्तिशाली महाउपाय करायचा आहे. या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. एका पिवळ्या कपड्यात 1 रुपयाचं नाणं, थोडे केशर आणि हळदीची पुडी बांधा. हा कपडा देवाचरणी ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी ही पिवळी पुटली तुमच्या कपाटात ठेवा किंवा तिजोरीत ठेवा किंवा पाकिटात ठेवा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पैशाची चणचण कायमची संपेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास्तव्य राहील. हा उपाय अत्यंत गुप्त आहे आणि हा करताना तुम्हाला कोणीही टोकू नये याची काळजी घ्या. हा उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणेल. तर सिंह राशीच्या माझ्या शूर मंडळींनो, इतिहास साक्ष आहे की आज जो शांत बसतोय तो सिंह नसतो आणि जो सिंह जेव्हा शिकार करतो तेव्हा संपूर्ण जंगल पाहतात. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपला आहे. ब्रह्मांड, नक्षत्र, देव आणि नशीब हे सगळं आता तुमच्या बाजूने उभे राहिले आहेत. आता वेळ आहे मागे न पाहता पुढे जाण्याची. स्वतःवर विश्वास ठेवा. येणारे काळ तुमचा आहे. हे जग तुमचं आहे. सिंह राशीवाल्यांनो, हा संकेत दुर्लक्ष करू नका. कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय आणि देवाचा आशीर्वाद मिळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.